राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या मतदान, तर 1000हून अधिक उमेदवार रिंगणात। मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रावर 16 जानेवारीला निकाल लागणार। राज्यात भाजपची तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला। 227 प्रभागांमधनं सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात। इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव, तर 65 जागांसाठी मतदान होणार। मुंबईमध्ये महायुतीचा विजय निश्चित। एकूण 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल। निकालानंतर भाजपच सगळ्यात मोठा पक्ष हे पुन्हा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। परप्रांतीयांना मारणं हा मराठी माणसांचा विकास नाही। मराठीच काय, अमराठी माणसं सुद्धा ठाकरेंसोबत नाही। फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका। ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार, तर मतदानावेळी मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा मुख्य उद्देश। मात्र पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरला जाणार नाही, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंदर्भात आधी का माहिती दिली नाही? प्रचार संपला तरी मतदारांना भेटण्याची मुभा का? राज ठाकरेंकडून निवडणूक आयोगाला सवाल। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी, बावनकुळेंची टीका। तर लोकांची भेट घेणं हे नियमातच, बावनकुळेंकडून स्पष्ट। ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन। अरविंद सावंत, संजय राऊत सुद्धा यावेळी उपस्थित। उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठी मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला। तर राजकीय नटसम्राट मंदिरांमध्ये वणवण फिरतायत। आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर टीका। बिनविरोध नगरसेवकांविरोधातील मनसेची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करतायत असं म्हणत कोर्टानं अॅडव्होकेट सरोदेंना दंड ठोठावला। ही याचिका फेटाळल्यानंतर पुढील पर्यायांसंदर्भात राज ठाकरेंची सरोदेंसोबत चर्चा। दहिसरमध्ये गोराई भागामध्ये विमानतळासाठीचे हाय फ्रिक्वेन्सी रडार स्थलांतरित करण्याचा निर्णय। भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या निर्णयाला केंद्राची परवानगी। गोराई परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग यामुळे मोकळा। सांगलीतील जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं, तर वाशिममध्ये ढगाळ वातावरण। शिरपूर परिसरातही रिमझिम पावसाची हजेरी।